नमस्कार. BSCFच्या या शृंखलेमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण चर्चा करत आहोत स्मॉल सेव्हिंग स्कीम्सबद्दल. एव्हाना आपण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटबद्दल चर्चा केली, पण आज ज्या योजनेबद्दल आपण चर्चा करणार आहोत ती आहे सुकन्या समृद्धी योजना. 2014 साली बेटी बचाओ बेटी पढाओ हे ब्रीदवाक्य आपल्या सर्वांमध्ये प्रचलित झालं आणि त्याच अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना बाजारात आली. सुकन्या नावच सांगतं की हे लहान मुलींसाठी आहे. तुमच्या मुलीचं वय जर का 1 दिवस ते 10 वर्ष असेल, तुमच्या मुलीचं वय जर का 10 वर्षापर्यंत असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. एका मुलीसाठी केवळ एकच खातं उघडू शकतो आणि एका परिवारामध्ये केवळ 2च मुली, केवळ 2च लहान मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तिसरं अपत्य जर का दत्तक असेल किंवा जुळी झाली असेल दुसरं अपत्य, तरीसुद्धा तिसरीला याचा लाभ घेता येणार नाही. केवळ 2 मुलींसाठीच या योजनेचा लाभ आपण घेऊ शकू. ती भारताची नागरिक असावी. ती भारताची नागरिक नसेल, तिचं नागरिकत्व जर का पुढे बदललं तर ही योजना तुम्हाला बंद करावी लागते. हे खातं तुम्हाला बंद करावं लागतं. केवळ आणि केवळ भारताचे नागरिकच ज्या मुली आहेत, ज्यांचं वय 1 दिवस ते 10 वर्ष आहे, ते याचा फायदा करून घेऊ शकता. जसं की आपण बघितलं की स्त्रीभ्रूण हत्या थांबावी किंवा मुलींच्या शिक्षणाला, लग्नाला खूप पैसा लागतो म्हणून मुलींना सुरक्षित किंवा भावना निर्माण होऊ देत नाही. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली. पोस्ट ऑफिस, कमर्शियल बँक्स, नॅशनलाइज्ड बँक्समध्ये ही योजना आहे. तुम्ही जर का आज पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडलं, उद्या जर का तुम्ही परगावी शिफ्ट झालात, तिकडे बँक जवळ असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस ते बँक, बँक ते कमर्शियल बँक असं कुठेही खाते बेसिक फॉर्मॅलिटी करून तुम्ही खाते बदलवू शकता. हे या अकाउंटचा कालावधी 21 वर्ष असतो. आधी 14+7 असं होतं की 14 वर्ष पैसे टाकायचे, 7 वर्ष तिथेच पैसा तसाच ठेवायचा, त्याच्यावर व्याज मिळेल. आता 15+6 असा कालावधी आहे. 15 वर्ष पैसे टाकू शकतो, 6 वर्ष तिथेच तसा पैसा राहील आणि 21 वर्षानंतर तुम्ही तो पैसा काढू शकता. सध्या व्याजाचा दर 7.8 आहे, जे की अतिशय आकर्षक आहे. FDवर 5-5.5% व्याज आहे, त्याच्या तुलनेत 7.8 हे अतिशय चांगलं व्याज आहे. चक्रवाढ व्याज मिळेल, प्रतिवर्षाला पैसा कंपाऊंड होईल, पण इंटरेस्ट रेट बदलत असतात. जर का इंटरेस्ट रेट बदलला तर त्यानुसार सुद्धा आपला परतावा बदलेल. कमाल मर्यादा याच्यावर काही नाही. 1.5 लाखापर्यंत पैसा गुंतवू शकतो. 1.5 लाखापर्यंत अंडर सेक्शन 80C आपल्याला बेनिफिट पण मिळणार टॅक्सचं, आणि जोही काही व्याज आपल्याला मुद्दली सकट मिळणार कधी तर ॲट द टाईम ऑफ विड्रॉल, जेव्हा पैसा तुम्ही काढाल किंवा जेव्हा ते खातं संपेल, परिपक्व होईल, तेव्हा जोही काही व्याज राहील त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कर द्यावा लागणार नाही. तो करमुक्त पैसा असणार. किमान 250 रुपयांनी खातं उघडू शकतो. 1.5 लाखापर्यंत जास्तीत जास्त रक्कम याच्यामध्ये प्रत्येक फायनान्शियल वर्षाला गुंतवता येते. त्याच्यावर जर का पैसे गुंतवले तर आपल्याला ते पैसा कधी काढता येतो, कधी टाकता येतो, पण उर्वरित पैसा मात्र आपल्याला कधी काढता येत नाही. पार्शल विड्रॉलच्या काही अटी आणि शर्ती आहेत. त्या अशा की 10वीची फी द्यायची असेल किंवा 18 वर्षानंतर लग्नासाठी पैसा पाहिजे असेल आणि पार्शल विड्रॉ करायचा असेल तर समजून घ्या की फी आहे 1 लाख रुपये, आणि जर का गेल्या वर्षीचा तुमचा बॅलन्स असेल 4 लाख रुपये, त्याचं 50% म्हणजे 2 लाख रुपये. सो 1 लाख किंवा 2 लाख, तर तुम्हाला 1 लाख रुपये तुम्हाला त्याच्यातनं पार्शल विड्रॉ करता येतील. पण जर का तुमची फीस जर का 2.5 लाख असेल आणि 2 लाख बॅलन्स असेल तर 2 लाख जी कमी असते तेवढा आपल्याला पैसा बाहेर काढता येतो आणि त्याच्यानंतरही तो खाता आपला चालू ठेवू शकता. नागरिकत्व बदललं तर अकाउंट बंद करावा लागतो. मुलीचा जर का लहान मुलीचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर याच्यात नॉमिनेशन फॅसिलिटी नाही आहे. जे काही त्याचे पालक असतील त्यांना तो पैसा वापस मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये म्हणजे की तारण म्हणून कर्जासाठी हे वापरता येणार नाही. की सुकन्या समृद्धीमध्ये पैसा आहे, तो तारण म्हणून वापरू शकतो का, त्याच्यावर कर्ज घेऊ शकतो का, तर ते घेऊ शकत नाही. एक उदाहरण म्हणून 1 लाख रुपये 15 वर्ष गुंतवलं तर 15 लाख होतात 7.6च्या हिशोबाने. ते 15 वर्षानंतरचाच बॅलन्स आहे हा. ॲक्च्युली 21 वर्षानंतरचा करायला पाहिजे होता. तर साधारण दुपटीपेक्षा जास्त पैसा आपला, दुपटीच्या जवळपास पैसा आपला बनतो. सो आज आपण इथेच थांबणार आहोत. तुम्हाला आमचे सत्र आवडतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कमेंट सेक्शनमध्ये आपलं नाव आणि ईमेल ॲड्रेस द्यायला विसरू नका. हे सर्व सत्र आपल्यापर्यंत BSCFF आणि सेबी घेऊन येत आहे, त्यांनासुद्धा धन्यवाद म्हणायला विसरू नका. आणि हाच विषय इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे. यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो बघू शकता. धन्यवाद.